मित्रांनो नमस्कार. मी बघा आज एक खारघरमध्ये एक आहे ना गार्डन छोटंसं आहे आणि त्या गार्डनमध्ये बघा तुम्हाला एक रोपटं आहे आणि त्या रोपट्याचं काय मत आहे बघा. ते जे आहेत ना जे कामगार आहेत ना काय नाव तुमचं? शर्मा, LP शर्मा. LP शर्मा. तर बघा हे तुम्हाला त्याची माहिती देत आहेत बघा. तर बघा हे काय सर एक कुठलं रोपटं आहे? हे बोलतात ते जंगली हे ना वांगी आहे. हां, जंगली वांगे आहे. हा, हां जंगली वांगा आहे. याचं बी टाकायचं, आपलं रोप तयार करायची याची. हां नंतर आता मोठं मोठं होतं ना याच्या रोप आणि वरती कट्टी करायची. हां आपली गावठी जे वांगी आहे ना त्याची फंदी याच्यात कलमी करायची. कलम करायचं. हा, कलम करायची आणि 12 महिने तुम्हाला फल भेटणार आहे. म्हणजे 12 महिना फळ भेटणार. फल भेटणार. म्हणजे फांदी कशाला कलम करायची? हे फंदी आहे ना, ह्याची ना मोठी हे करायची, रोप करायचं. रोप करायचा. हा. इकडनं कट करायची. हां तुमची गावठी वांगीच्या जे फंदी आहे ना हा. ते कापून ह्याला कलमी करायची. हां पण ते ह्याच्यात तयार होतं. हे कधी सुकत नाही, मरत नाही कधी. हे सुकत नाही. नाही सुकत नाही कधी, मरत नाही. पाणी पाहिजे याला. हां मग ह्याला काय बोलतात त्याला? याला जंगली वांगी बोलतात. हे जंगली वांग बघा. जंगली वांग्यामध्ये ते आपली गावठी वांगे याला कालमी करायची असतात. जंगली वांग्याला गावठी वांग्याचं कलम केलं का ह्याला 12 महिने फळ येतं. 12 महिने फल येणार याला. म्हणजे ह्याला एक दिवस बी म्हणजे हे नाही होणार. नाही होणार. अच्छा अच्छा. तर ह्याचा बीज हे आता हे बी आहे. हे वांग आलेलं आहे ना. वांगा आला, ह्याच्या बी काढून घ्यायची, हा. ह्याच्या रोप तयार करायची याची. हां आणि आता आपलं रोप तयार करायचं, मग असं लावायचं याला. हा. असं एवढे मोठे मोठे होते ना हां त्याला कट करायची. हा. आणि नंतर आपण हे द्राक्षीच्या कसं करते, आंब्याच्या करते, म्हणजे अनारच्या तसं कलम कलमी करतात ना, असं याला पण कालमी करायची असते. कलम करायचं. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला 12 महिना आणि म्हणजे प्रत्येक वर्ष लावायची गरज पण नाही. आपल्या घरच्यासाठी 12 महिना चालू होईल तुम्हाला. 12 महिने वांग खायला भेटणार. खायला भेटणार तुम्हाला. अच्छा हे कशाचं आहे? हे केलीचे झाड आहे. केळीचं झाड आहे. तुम्ही किती दिवस झालं हे लावले? हे झालं वर्ष मला 8-9 महिना झाला. 9 महिने झालं. म्हणजे एक लावलं होतं का? एक लावला होता, आता भरपूर झाले. एकाला एवढे फुटलेले आहेत का? हा, एवढा फुटला. हे बघा किती फुटलेले आहेत. एका केळीचं रोप लावलं त्याला किती केळी आलेले आहेत बघा. हे मतलब हे इलायची केली म्हणतात त्याला. अच्छा अच्छा. तुम्ही इथं काम करता का तुम्ही? हो, इथं मी काम करतो. अच्छा. तुमचं गाव कोणचं? माझं गाव नेपाळ आहे. नेपाळ. अच्छा. म्हणजे इथंच तुम्ही काम करता, जेवण वगैरे इथंच करता का? इथंच करतो मी. अच्छा अच्छा. ते पेरूचे झाड आहे. हे पेरूचं झाड म्हणजे हा, हे मिरचीचं झाड आहे. हे मिरचीचं. हळदची झाड आहे. हे हळद आहे. कोणची हळद आहे? आपली गावठी जे खातं आपण नेहमी खातं ते हळद आहे. हां आणि ते आपलं ते हे पपईचं झाड म्हणजे तुम्ही लावलेलं आहे इथं? हो हो. अच्छा. तिथं आता परत ते वांगी, आता ते वांगी हां लावलं. हे बघा. हे रानटी वांग, ह्याचा पाला बघा कसा आहे. ही बारीक असते ना. ह्याचा रानटी वांग्याचा पाला बारीक असते. बारीक असतो. आणि हे बघा गावठी ते मोठे ते मोठं असतं. हे बघा हे गावठी वांग. हे गावठी वांग लावलेलं आहे इथं बघा तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर तुम्हाला बी पाहिजे असेल तर हे कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बी भेटणार आहे. अच्छा ठीक आहे ठीक आहे. Thank ओके you. थँक्यू.